तर ज्यांना ज्यांना मी सांगितलं होतं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ पहा, कारण मी स्वतः काहीच इंजेक्शन करत नाही आणि डॉक्टर आलेले आहेत आत्ता माझ्याकडे PPRचं लसीकरण करण्यासाठी. तर असं काही असेल तर नक्कीच सांगा. माझ्याकडे ट्रेनिंग वगैरे काय होत नसतं, पण मी एक पत्ता सांगितलेला आहे. तर आज आपण ह्यांना वॅक्सिन केलेलं आहे आणि म्हणजे PPRचं वॅक्सिन केलेलं आहे. आपण 2 वॅक्सिन करतो, मी नेहमी सांगत असतो. तसंच काल मी एक हायड्रोपोनिकचा एक व्हिडिओ बनवला होता. तर एका भावाने त्याला कमेंट केली होती, जो सांगायचा विषय तो सोडून भलताच सांगताय. बरोबर आहे बाबा, मी ते भलताच सांगणार ना. मी काय ते विकत नाही ना हायड्रोपोनिक वगैरे, त्याच्यामुळे मी ते सांगू शकत नाही. तू मेंढरांबद्दल विचार मला कुठलं काय, 100% सर्व सांगेन, काही ठेवणार नाही. कारण हा मी विकण्याचा व्यवसाय माझा, हायड्रोपोनिक विकण्याचा किंवा हायड्रोपोनिक बनवण्याचा माझा व्यवसाय नाही आहे. आणि ते मी 4 महिने अभ्यास केला, त्याच्यानंतर ते सेटअप चालू केलं आहे. एक तर मुळात सेटअप कोण देत नव्हतं, कारण मी कंडिशन ठेवली होती. आणि तुम्ही जुनं व्हिडिओ पाहिलं नसतील, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की असं कमेंट करायला काही हरकत नसते. पण आम्ही त्याच्या अगोदर जे काय रिक्वेस्ट केल्या होत्या, ज्या काय आमची क्वेरी होती म्हणजे इन्क्वायरी होती, त्या लोकांनी जर तसा रिस्पॉन्स दिला असताना तर ते हायड्रोपोनिक कसं सेटअप केलं आणि काय सक्सेसफुल केलं तेही सांगितलं असतं की. पण काय झालं, तेव्हा लोकांना म्हणजे ज्यांना आम्ही रिक्वेस्ट करत होतो ना, त्यांना असं वाटत होतं की हे काय करणार आहेत. पण एक लक्षात ठेवायचं, बदला घेण्याच्या मागे आम्ही कधीच लागत नाही. तर आम्ही स्वतः बदलून दाखवतो आणि मग त्यांना इथपर्यंत यावं लागतं. अशा गोष्टी आम्ही करत असतो. आता त्या हायड्रोपोनिकच्या सेटअपला ना बुरशी लागणार, ना त्याच्यामध्ये आळ्या होणार, ना काही प्रॉब्लेम येणार. मला चांगला अभ्यास झालेला आहे, कारण मी 4 महिने त्याच्यावरतीच रिसर्च करत होतो. त्याच्यामुळे तो हायड्रोपोनिकचा सेटअप आहे. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी मेंढीपालन करतो. आणि जर काय तुम्हाला मेंढ्यांची काय माहिती पाहिजे असेल तर मी 100% देऊ शकतो. कारण हा मी विकणारा धंदा आहे माझा. कारण मी जर एखाद्याला दिलं किंवा देणार असेल तर त्याला ह्याची संपूर्ण पुरेपूर माहिती देईन ना. तसंच ते हायड्रोपोनिक जर मी कुणाकडनं घेतलं असतं किंवा मी कुणाला दिलं असतं तर मी त्याला 100% ती सर्व माहिती दिली असती. पण मी काय कुणाला विकत नाही, मी कुणाला ते हे करत नाही की बाबा तुम्ही हे करा म्हणून. तर हायड्रोपोनिकचा जो काय विषय आहे तो वैयक्तिक काही लोकांना मी सांगितलं की कशामुळे काय होतं आणि काय औषध लागतं तेही सांगितलं. त्याच्यामुळं वैयक्तिक जे मला माहिती आहेत की बाबा ह्यांचा जुना हायड्रोपोनिक सेटअप आहे आणि आपल्यापासून लांब आहेत, आमच्या भागात जे आहेत ना त्यांना तर सांगणार नाही. कारण मला माहिती आहे ना, आमच्या भागात हे हायड्रोपोनिक करणं चॅलेंज गोष्ट आहे आणि त्या भागामध्ये आम्ही हे चॅलेंजवालं गोष्ट केले, म्हणून त्याचं जी काय आहे ना पॉईंट ते सांगणार नाही. बाकीचं तुम्ही ह्या मेंढीपालनाचं विचारा, काहीही विचारा, मेंढीपालनाचं काहीही हरकत नाही. तसंच काल बघा एका दादाने कमेंट केली होती की ते आपण जे प्रशिक्षणचं सांगितलं होतं ना, म्हणजे मी प्रशिक्षण घेणार आहे, तर ते सर्व म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे की ते कवठे महाकाळमध्ये प्रशिक्षण मिळतं. म्हणजे बघा, प्रत्येकाला ही गोष्ट माहीत नव्हती, ती मी सांगतो. त्याच्यामुळे काय होतं, मी व्हिडिओ जेव्हा बनवतो, म्हणजे आज माझ्या मनात आले आणि मी आलो आणि व्हिडिओ बनवला, अशातली कुठलीच गोष्ट करत नसतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ करण्याच्या अगोदर आम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ बनतो. एडिट वगैरे तसलं काय आम्ही भानगड ठेवत नाही व्हिडिओची, आणि त्याच्यामुळं क्लिअर असतं. आणि जर काय तुम्हाला वाटत असेल डाऊट कुठल्या गोष्टीचा, ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, सगळं आहे आपल्या यूट्यूबला. येऊ शकता, पाहू शकता, जी काही तुमची शंका असेल ती क्लिअर करू शकतो. फक्त मेंढी पालनाची, बाकीचं जे काय आहे त्याची नाही मी सांगू शकणार. कारण ते काय आहे, पर्सनली मी डेव्हलप केलेलं आहे आणि आमच्या भागामध्ये ते डेव्हलप होत नाही, ते मी आमच्या भागामध्ये डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे ते हायड्रोपोनिकबद्दल सांगू शकणार नाही. बाकीच्या सर्व गोष्टी मी सांगू शकतो. आता ह्या मेंढीपालनाचं जरी तुम्ही म्हणला मला सर्व काही गोष्टी सांगा, 100% सांगेन ना. कारण हे आमच्याकडे जगत नाही किंवा आमच्याकडे होत नाही, जी लोक सांगत होती ना त्यांच्यासाठी एक हेच करून टाकलेलं आहे मी ह्या मेंढीपालनामध्ये. तर मेंढीपालन हे कसं होतं की तुम्ही ज्या पद्धतीनं भौगोलिक परिस्थितीत आहात किंवा काय असतं, सुरुवातीला कोण मदत करत नाही, मला सुद्धा केली नाही. तर आज मी सांगू शकतो म्हणून लोकांना थोडासा फरक पडला की नाही, ह्याच्या नादाला लागलं तर हा एकदम खोलपर्यंत जातो. बरोबरच आहे ना. मी कुणाचा बदला घेण्यासाठी किंवा कुणाबरोबर शर्यत लावण्यासाठी ह्या व्यवसायात नाही आहे. तर जे काय माझ्या बरोबर लोकांनी केलं त्यांना इथपर्यंत यावं लागेल, ह्याच्यासाठी हे सर्व केलेलं आहे. बाकी मी त्यांच्याबरोबर बदला घ्यायला किंवा त्यांच्याबरोबर स्पर्धा घ्यायला, मला कुणाबरोबर स्पर्धा करायची नाही. तर माझी वैयक्तिक माझ्याबरोबरच स्पर्धा आहे. त्याच्यामुळे स्पर्धेचा विषय कुठंच येत नाही याच्यामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये नवीन काय होईल, नवीन काय करता येईल ह्याचा फक्त मी शोध घेत असतो. मला बाकीचं काय माहीत नसतं. कारण एवढं बेकार वातावरणामध्ये हे मेंढीपालन केलेलं आहे.
अक्षरशः लोक जी येतात किंवा जे लोक पाहतात नाही ते म्हणतात की येड्याचं काम आहे हे सगळं. तर अशा परिस्थितीत हे मेंढीपालन आहे. असं काही साध्या सुद्ध्या किंवा तुमच्यासारख्या एकदम ओके कंडिशनमधल्या वातावरणामध्ये जर करत असतो तर वेगळीच गोष्ट होती. पण इथे प्राण्यांना म्हणजे जगण्याची परिस्थिती बेकार आहे. अशा परिस्थितीमध्ये प्राणी मी बनवतो आणि का पद्धतीनं बनवतो, कशा पद्धतीनं बनवतो हेही दाखवत असतो. 3.5 महिन्याचा प्राणी आहे. ही त्याची आई आहे. उंची बघू शकता आता काय फरक आहे दोघांमध्ये. आताच हे 3.5 महिन्याचं आणि ही त्याची आई आहे. विचार करा मग किती मी बदल केला असेल याच्यामध्ये दोघांमध्ये. मग हा अभ्यास माझा चालू आहे की जी ही क्वालिटी आहे किंवा ह्यांची जी पाहिजे स्ट्रक्चर, जर अशा माझ्यासारख्या दुष्काळी भागामध्ये जर मी असं करू शकत असेल किंवा अशा पद्धतीनं जर प्राणी बनवू शकत असेल तर 100% मी सांगतो ना तुमच्यासारख्या सुपीक भागामध्ये हे चांगलं होणार आहे. आणि कमेंट करायला काही हरकत नाही. कमेंट कधीही करा, कुणीही करा, माझं काहीही मत नसतं. आजपर्यंतच्या म्हणजे 3-4 वर्षाच्या प्रवासामध्ये कधीच कुणी मला वाईट कमेंट केली नाही. आणि ज्यांनी वाईट कमेंट केली होती ना ते इथं येऊन पाहायचे. त्यांनी येऊन इथं पाहिल्यानंतर मग त्यांना समजलेलं आहे की काय परिस्थिती आहे, काय परिस्थितीत हे मेंढीपालन आहे किंवा काय इथे आहे हे इथं आल्यानंतर त्यांना समजलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हायड्रोपोनिकच्या विषयाबद्दल जरी मला विचारलं तरी मी सांगणार नाही, कारण ते मी वैयक्तिक माझ्याकडे सक्सेस केलेलं आहे. पण माझ्या ग्रुपमध्ये जे मला माहिती आहे ज्यांच्याकडे हायड्रोपोनिक आहे जुन्या पद्धतीतनं त्यांना मात्र हा फॉर्म्युला मी सांगू शकतो. काहीही त्यांना प्रॉब्लेम नाही, कुठलाही चार्ज नाही. आणि राहिला प्रश्न त्या हायड्रोपोनिकचा, तर माझं वैयक्तिक मी सांगतो. आमच्या भागामध्ये जो कोणी लावणार आहे हायड्रोपोनिक किंवा जो कोणी हायड्रोपोनिक करणार आहे, जसं आमच्याकडचं थंडीचं वातावरण आहे अशामध्ये जो हायड्रोपोनिक करणार आहे त्याचा हायड्रोपोनिक फेल राहणार आहे. हे पहिल्यांदाच मी सांगतो, कारण आपण त्या पद्धतीनं अभ्यास केला होता त्याच्यामुळे आपल्याला ते अजूनपर्यंत ओके झालेलं आहे. पण आमच्या भागामधल्या कोणाला जर हायड्रोपोनिकचं किंवा काय करायचं असेल आणि त्याची माहिती घ्यायची असेल तर 100% इथे येऊन पहिल्यांदा पहा. तुमचा पैसा जो जाणार आहे तो वाचेल. नाहीतर हायड्रोपोनिकचा 25-25 हजाराचा सेटअप आणून तुमचं सर्व पैसे पाण्यामध्ये जातील. आणि हायड्रोपोनिकबद्दल मी किंवा माझ्या व्हिडिओवरती काही सांगण्याचा काही विषय नसतो. हायड्रोपोनिक हा वैयक्तिक प्रत्येकाचा आहे. आपण काय एखाद्या कंपनीकडनं घेतलेला नाही किंवा कंपनीने आपल्याला कुठल्या प्रोव्हाइड केलेला नाही. मी वैयक्तिक बनवलेला आहे. त्याच्यामुळे हायड्रोपोनिकचा वगैरे विषय तो वेगळाच आहे. आणि त्याची गोळी पेंट बनवायची मुद्दा आपण हायड्रोपोनिकवरती नाही तर आपल्याला त्याची गोळी पेंट बनवायची. कारण की आमच्या वातावरणामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरी मक्का लावली ना तरीसुद्धा येत नाही. आमच्याकडे मक्का कधी येते, जानेवारीच्या नंतर येते. आणि आमच्याकडे कसं असतं जानेवारीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत गहू असतो. मग आम्हाला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कारण व्यवस्था केल्याशिवाय ह्यांना काही करता येणार नाही ना. आणि व्यवस्था नसेल तर हे मेंढीपालन करूच नाही कुणी. म्हणजे माझं वैयक्तिक सांगणं आहे. जर का त्यांच्याकडं व्यवस्था नसेल किंवा व्यवस्था होत नसेल त्यांची तर हे नारी सुवर्णसारखं मेंढीपालन करू नका. कारण ह्यांना 2 पिल्लं होतात ना तर त्या 2 पिल्लांचं संगोपन करायला तिला जो चारा लागतो किंवा जो काही चारा पाहिजे तो त्या पद्धतीनं भेटला नाही तर ती पिल्लंही त्या पद्धतीनं होतात. त्याच्यामुळे मेंढीपालन करताना तुम्ही चारही बाजूने कायम एकदम तीक्ष्ण राहिलं पाहिजे की आपल्याला काय बाजूने करता येईल, कुठल्या बाजूने करता येईल. आता काही लोक बोलतात की तुम्हाला म्हणजे आत्ता मका पेरली पाहिजे, तेव्हा मका पेरली पाहिजे किंवा केली पाहिजे. पण इथलं क्लायमेट सांगून कोणाला समजत नसतं. कारण इथं जे क्लायमेट आहे ते अतिशय वेगळ्या प्रकारचं क्लायमेट आहे. त्याच्यामुळे आमच्याकडचे प्राणी जर तुमच्या भागामधले प्राणी जर म्हणजे असा चारा असेल तर आमच्यापेक्षा 4 ते 5 किलोने मोठे राहतात. आणि आमच्याकडचे प्राणी जर काय आम्ही चांगल्या पद्धतीनं घातलं तरच हे जगणार आहे. नाही तर आमच्यासारख्या थंडीच्या वातावरणामध्ये ह्यांना अजिबात उपजारी येणार नाही. त्याच्यामुळं आम्हाला त्या पद्धतीनं करावं लागतं. आणि तुम्हाला जर काय त्याच्या पद्धतीनं वेगळं करता येत असेल तर तुम्ही करू शकता. आमचं काही वैयक्तिक मत नसतं कोणाबद्दल की तुम्ही करू नका. पण ह्याच्यामध्ये प्रयोग करणं मात्र खूप गरजेचं आहे.